नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेच्या लॉबीमध्ये मिथे गटाच्या आमदारांमध्ये जोरदार राडा झाला। कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे आमने-सामने आल्याने दोघांमध्ये धक्काबुक्कीही झाली। यामुळे एकच गोंधळाचे वातावरण निर्माण झालं। अखेर आमदार भरत गोंगावले आणि मंत्री शंभूराज देसाई यांना मध्यस्थी करावी लागली। मात्र यामध्ये मिथे गटामध्ये सर्व काही आलबेल नसून अंतर्गत वाद सुरू असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहामध्ये गेल्यानंतर त्यांच्या मागे चालणारे आमदार महेंद्र थोरवे आणि दादा भुसे यांच्यामध्ये काही कारणामुळे वाद झाला। या वादाचे रूपांतर आधी शब्दांतिक झाले आणि नंतर धक्काबुक्कीही झाली। अधिवेशन सुरू असताना अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर येऊ नये म्हणून भरत गोंगावले आणि शंभूराज देसाई यांनी दोघांनी मध्यस्थी केली होती। दरम्यान मिथे सरकार सत्तेत आल्यापासून राज्यातील कायदा व सुव्यवस्था पुरावा बाजार उठला आहे। गणोत्सव दरम्यान आमदाराने केलेल्या गोळीबाराचे प्रकरण समोर असतानाच भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी थेट मिथे गटाच्या पदाधिकाऱ्यांना पोलीस ठाण्यात गोळ्या घातल्या। त्यानंतर शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवकाला थेट लाईव्ह गोळ्या घातल्या आहेत। त्यात आता विधानसभेच्या लॉबीमध्येच सत्ताधारी आमदार आणि मंत्र्यांमध्ये बाचाबाची धक्काबुक्की झाल्याने राज्यात चाललंय काय असा सवाल उपस्थित केला आहे। तर मित्रांनो, काय वाटतं आपल्याला याविषयी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। तुर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।